राज्य सरकारनं गोल्डन डेटा नावानं एक नवं धोरण आणलंय। आगामी 2 ऑक्टोबर 2025 रोजी सरकार हा गोल्डन डेटा जाहीर करणार आहे। सरकारी योजनांतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी हा गोल्डन डेटा तयार करण्यात आल्याचं सांगितलं जातं। गोल्डन डेटामध्ये सर्व नागरिकांची A to Z माहिती असणार आहे। त्यामुळे बोगस लाभार्थी रोखण्यासाठी राज्य सरकारचं हे मोठं पाऊल असल्याचं बोललं जातं। गोल्डन डेटामुळे प्रत्येक नागरिकाची आर्थिक, सामाजिक, भौगोलिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल। 14 ते 15 कोटींचा खर्च यासाठी करण्यात आलाय। आता हा गोल्डन डेटा म्हणजे नेमकं काय आणि फडणवीस सरकारच्या या धोरणाचे फायदे तोटे काय हे पाहूया आजच्या भागात। नमस्कार, मी संतोष राजेमाडिक, तुम्ही बघत आहात बोलबिंदास्त। गोल्डन डाटा म्हणजे नागरिकांच्या सर्वकष माहितीचा डेटा। राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं गोल्डन डेटा ही योजना राबवण्यात येते। यासाठी सरकार दरबारी उपलब्ध असलेली कागदपत्र जसे की एखाद्या व्यक्तीचे 10वी 12वी अथवा पदवीची प्रमाणपत्रे, जन्मदाखला ही सर्व कागदपत्रे तुमचा आधार क्रमांकाशी लिंक केली जातील। तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून तुमची कोणती कागदपत्रे या गोल्डन डेटामध्ये उपलब्ध आहेत हे पाहू शकता। ज्यांची आवश्यक कागदपत्रे या गोल्डन डेटामध्ये दिसत नाहीत ते स्वतः डिजिटल पद्धतीनं त्यात अपलोड करू शकतात। ही अपलोड केलेली कागदपत्र विभागाच्या वतीनं पडताळली जातील। त्यानंतर ती गोल्डन डेटात सेव्ह करून जतन केली जातील। या गोल्डन डेटामुळे कोणत्याही व्यक्तीला स्वतःची मालमत्ता प्रमाणपत्र, 7/12, जन्मदाखला, मृत्यू दाखला किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्र सहजपणे जतन करता येणार आहेत। यासाठी रांगा लावून उभं राहण्याची आवश्यकता पण राहणार नाही। तसंच ही कागदपत्र तुमच्या आधार क्रमांकाशी जोडली गेली असल्यानं तुम्हाला जर ती पाहायची असतील अथवा एखाद्या योजनेसाठी जोडायची असतील तर तुम्ही ती मागवू शकता। त्यासाठी तुमच्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल आणि तो OTP पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्र उपलब्ध करून दिली जातील। त्यामुळे ही सर्व कागदपत्र सुरक्षित राहणार आहेत। गोल्डन डेटाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं विविध 71 योजना राज्यातील जनतेसाठी लागू करण्यात आल्या। यातील अनेक योजनांची लाभार्थी रक्कम ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। अशा वेळेस राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या असेल, महिलांची संख्या असेल, शेतकऱ्यांची अचूक संख्या असेल किंवा एखाद्या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या असेल, यापुढे ती अचूक उपलब्ध होईल, जेणेकरून योजना राबवणे सोपं होईल। आगामी 2 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य सरकार हा गोल्डन डेटा जाहीर करणार आहे। सरकारी योजनातील बोगस लाभार्थी शोधणे हाही गोल्डन डेटा तयार करण्यामागचा उद्देश आहे। लाडकी बहीण योजनेतले बोगस लाभार्थी गोल्डन डेटामुळे समोर येतील असंही सांगितलं जाते। बोगस लाभार्थी शोधण्यासाठी अंगणवाडी सेविकांना घरोघर जाऊन सर्वे करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। यात 65 वर्षावरील महिला आणि एकाच घरातील 2 पेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांचा सर्वे करण्यात येणार आहे। एकाच घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेणाऱ्यांची संख्या 7,97,000 एवढी असल्याचं समोर आलं। या महिलांच्या खात्यात अद्याप 1,197 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेत। तर 65 वयाच्या पुढील 2,87,000 महिलांनी या योजनेचा लाभ उचलल्याचं समोर आलं। या महिलांच्या खात्यात 431 कोटी 70 लाख रुपये जमा झाले। या महिलांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही। संपूर्ण अहवाल राज्य सरकारच्या हाती आल्यानंतर काय कारवाई करायची यावर निर्णय घेतला जाणार आहे। पण असं पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी हे धोरण आणण्यात आले। गोल्डन डेटामध्ये नागरिकांची संपूर्ण माहिती असेल। नवी योजना राबवताना सर्वे करण्याऐवजी गोल्डन डेटाचा वापर करण्यात येणार आहे। गोल्डन डेटाद्वारे सर्व माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होऊ शकते। एखादी योजना राबवायची असेल तर कोणत्या जिल्ह्यात किती वेळा आर्थिक उत्पन्न असलेले किती वयोगटापर्यंत लाभार्थी आहेत यापासून सर्व माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे। या गोल्डन डेटाचा वापर करून अनेक बोगस लाभार्थी राज्य सरकारच्या योजनेतून कमी करण्यात मोठी मदत होणार आहे। त्यामुळे हे धोरण सरकारी योजना राबवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार। बोगसगिरी करणाऱ्यांना मात्र या योजनेचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? ही योजना बोगसगिरी थांबवणार का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।